मागच्या वेळेस नणंदबाई जेव्हा घरी आल्या होत्या तेव्हा त्यांनी हा भात केला होता. खूप छान झाला होता आणि टेस्टला तर एक नंबर लागला होता. त्यांनी जरा वेगळ्या पद्धतीने केला होता. तेच पद्धतीने मी आज तुम्हाला भात दाखवते आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करू बघा असा भात. त्यासाठी काय करायचं, तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याच्यानंतर सगळं पाणी नितळायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे दही घालायचं. त्यानंतर बिर्याणी मसाला घालायचा, हिरवं वाटण घालायचं. त्याच्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण, परत जिरे हे सगळं मी मिक्सरला वाटून घेतलं होतं. ते वाटण घालून घ्यायचं थोडंसं, 1 चमचाभर, आणि ते सगळं लावून ठेवायचं त्याला 10 मिनटं. तो पण कुकरमध्ये तेल गरम करायचं. त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा, तमालपत्र घालायची. ते छान असं परतून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत. त्याच्यानंतर आलं लसूणची जी पेस्ट केली होती कोथिंबीर तेल घालून ती घालून घ्यायची. टॅमॅटो घालायचं, ते पण छान परतून घ्यायचं तेलावरती. त्याच्यानंतर जो आपण तांदूळ भिजत ठेवला होता तो घालून घ्यायचा. त्याच्या तेलावरती हा तांदूळ आपल्याला अगदी 5 ते 7 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. मी गरम पाणी घातलेलं आहे. 1 पातेलं तांदूळ असेल तर आपल्याला 2.5 पातेलं पाणी घालायचं. त्यानंतर आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे झाकण न लावता. त्याच्यामुळे सगळे मसाले एकत्र होतात, असं वरती सगळा मसाला येत नाही. आता एक छान अशी उकळी आलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. जितक्या तुम्ही करून घेत असाल तितक्या शिट्ट्या करून घ्यायचा. पूर्ण वाफ गेल्यानंतर मस्त असा सुटसुटीत असा हा भात तयार होतो. हा भात मटणाच्या आमटीसोबत एक नंबर लागतो. नक्की करून बघा आणि इथंपर्यंत आलाय तर चॅनलला सबस्क्राईब करा.